महादेव भाऊ, तुम्हाला ते ट्रान्झिस्टरचे सेल हवे होते ना, तुमच्यासाठी आणले. खरंच की काय? हे घ्या घ्या. अहो आता सामान आणायला गेली होती ना, तेव्हाच आणले. धन्यवाद राधिकाताई. तुम्ही धन्यवाद काऊन म्हणून राहिले? आता तुम्ही एवढं रात्रभर जागून इथे आमच्या घराचं, सोसायटीचं संरक्षण करता. तुमच्यासाठी आम्ही एवढं पण करायचं नाही का? ना रात्रभर नुसती गाणीच ऐकत बसू नका, घस्त पण गाला. अहो हल्ली चोऱ्या खूप वाढून राहिल्या, असं सांगूनच राहिले बातम्यांमध्ये. हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना. बरं येतो हा ताई. बर. अथर्व, नेहा, चला रे, चला लवकर. बाबा येते. हा येते बाळा. तू इथे आहेस, मी घरी जाऊन आले. अगं पोरांना खेळायचं होतं, म्हटलं खालीच येऊन बसावं, त्यांच्याकडे लक्ष पण राहील आणि भाजी पण निवडून होईल. झाली का तुझी तयारी? हो झाली, तयारी झाली. उद्या शूटिंग आहे ना स्वयंसिद्धाचं. हो का? बढिया. बरं, तुला माहितीये आमचा शो गुरुनाथच्या कंपनीने स्पॉन्सर केलाय. हो का? यांनी तर मला काही सांगितलंच नाही. छोट्या छोट्या गोष्टी सांगत नाही तुला, हे सांगणार आहे. बरं ते जाऊ दे. सगळ्यात महत्वाचं, उद्या शो मध्ये आम्ही गुरुनाथला इन्व्हाइट केलंय. बापा काय सांगून राहिली? अगं खरंच. आणि उद्या तू सुद्धा यायचंय शूटिंगला. कायचं काही बोलून राहिलीस तू तर? मी कशाला? अगं असं काय करतेस? उद्या तुझा नवरा पहिल्यांदा आमच्या शो मध्ये येणार आहे. त्याला चिअर करायला तू नकोस का तिथे? आणि तसंही तुला शूटिंग बघायचंच होतं ना. अगं पण आणि पण बिण काही नाही, उद्या तू येतेस तिथे, ठरलं. आणि हो, त्याला सांगू नकोस तू येतेस ते. का? काहून म्हणजे सरप्राईज नाही का होणार तो? तुला अचानक तिथे आलेलं बघून शॉक बसेल त्याला. अगं पण बिण काही नाही. नाही, तसं पण नाही, म्हणजे त्यांना नाही आवडलं तर? का नाही आवडणार? आणि हे बघ, मुख्य म्हणजे मी इन्व्हाइट करते तुला, तू स्वतःहून थोडीच येतेस, त्यामुळे तो काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा येतेस तू. येईल. नवऱ्याचं कौतुक बघायला कुठल्या बायकोला नाही आवडणार? वाव, तू टीव्ही शो वर दिसणार आहेस? येस. गॅरी, मला पण यायचंय. कुठे? टीव्ही शो वर? अगं नेलं असतं, पण जरा प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? आय मीन त्या दिवशी प्रेझेंटेशन मीच दिलं होतं ना, मग आता आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला आपण दोघंच गेलं पाहिजे, राईट? प्लीज ना, मला काही माहिती नाही, मला यायचंय, मलाही टीव्हीवर दिसायचंय. आय अंडरस्टँड, पण नाही ग पॉसिबल, प्लीज समजून घे. ओके, पण मग त्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी हवंय. काय हवंय? त्या दुकानात जो सेल होता ना त्या दिवशी, तो एक्सटेंड झालाय विथ न्यू ब्रँड्स. मला परत शॉपिंग करायचंय. पुन्हा एकदा? ऑब्व्हियसली, त्या दिवशी अर्ध्या गोष्टी तर घेताच आल्या नाही मला पैसे नसल्यामुळे. त्या मला सगळ्याच्या सगळ्या विकत घ्यायच्या, तेही उद्याच. ओके? अगं पण शनाया, पैसे नाहीये ते कारण देऊ नकोस मला. जर तुला उद्या तिकडे एकट्याला जायचं असेल तर मला शॉपिंग करायला पैसे देणार आहेस तू, ऑर एल्स मला कोणाला तरी दुसऱ्याला मागावे लागतील रे. आणि तसाही तो श्रेयस आहेच, तो कुठून तरी मॅनेज करून देईलच मला. एनिवे, आता तू ठरव काय करायचं ते. ओके, बाय. शनाया, ए शनाया ऐक. अरे यार, आता परत पैसे कुठून आणू? पण आणावे ते लागतीलच, नाही तर ती त्या चॅन कडून घेईल. काहीतरी जुगाड करावाच लागेल. हा, एक व्यक्ती आहे जी पैसे देऊ शकेल, राधिका. वाटलंच होतं मला, तुम्ही काहीतरी वाचत बसलेले असणार. तुम्हाला जरा सुद्धा शांत बसवत नाही ना. डॉक्टरांनी आराम करायला सांगितले तर कशाला वाचत बसता? पडता येत नाही तुम्हाला?
अगं, आता एवढं चालता फिरता असणारा माणूस एका जागेवर बसून राहिला तर कसं बरं वाटेल त्याला? काय थोडस चाललो फिरलो असतो तर अजिबात नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय? आराम करायचा. मग फक्त आराम करायचा. औषध घेतलं? वाटलंच मला घेतलं नसणारच. या अवकाश. हा. त्यावेळची तुमची अवस्था बघितली होती ना, माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. काही सुचेन असं झालं होतं अगदी. महाराज पाठीशी होते म्हणून सगळं निभावलं नाही. हो हो, नाही खरं आहे ग बाई. म्हणजे जवळजवळ हात टेकून आलो तुम्ही. हा, तिकीट काटलं होतं माझं. असं अभद्र नाही आहे बोलायचं काही. बरं बरं, नाही बोल. मला एक सांग, हे सगळं झालं तेव्हा समिधा आणि पंकज इथं नव्हते. मग ते ऑपरेशनचा खर्च कोणी? मी कुठून आणणार? मग राधिकाने आणले होते, तिच्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून. काय काय? म्हणतात ना, देव कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मदतीला धावून येतो. मला तर राधिकातच दिसतो देव. देवानं आपल्यासाठीच पाठवलंय तिला. खरंच ग, खरंच. आजकालच्या या जगात एवढं कोणी सख्यासाठी सुद्धा करत नाही ग. पण ही बघ, कोण कुठली फार गुणी आहे ग बाई. नेहमी इतरांसाठी झटणारी. मला सगळ्यात तिचा कुठला गुण आवडतो माहितीये? कुठला? तिचा खरेपणा. खोटेपणाचा अगदी लवलेश सुद्धा नसतो ग. जसं बोलते तसंच वागते. आणि हे फार कठीण असतं ग. काय आपलेपणाचा माणूस नातं सांगणारे कमी नाहीत माणसं या जगात. पण ते नातं टिकवण्यासाठी सच्चेपणाने वागणारे राधिकासारखे लोक फार कमी आहेत जगात. खरंच.